नमस्कार, मी कविता. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण ना गोल गळ्यावर एक सुंदर अशी आपण डिझाईन बघणार आहोत. तर बघा, मी इथं फक्त डिझाईन दाखवणार आहे, त्याच्यामुळं मी पूर्ण कटिंग नाही दाखवत. तर मी इथे एक गोल गळा तयार करून घेतला आहे आणि त्याला मी अशी लेस तयार करून लावून घेतली आहे. तर डिझाईन करण्याच्या पहिले आपल्याला असा गोल गळा तयार करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला जर लेस लावायची असेल तर तुम्ही अशी लेस लावून घ्यायची. आता आपण डिझाईन तयार करायला सुरुवात करूया. पण त्याआधी तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आता असा गळा तयार करून घेतल्यानंतर आपल्याला हे बघा असे चौकोनी तुकडे तयार करून घ्यायचे आहे. 2.5 बाय 2.5चे म्हणजे बघा ह्या साईडने रुंदीला पण आपल्याला 2.5 आणि लांबीला पण 2.5 असे चौकोनी तुकडे आपल्याला तयार करून घ्यायचे आहे. आणि हा जो गोल गळा तयार केला आहे त्याला आपल्याला काय करायचं, ह्या लेसपासून अर्ध्या इंचावर एक एक मार्किंग करायची आहे. हे बघा, आपण जी लेस लावली आहे तिथून आपल्याला अर्ध्या इंचावर एक एक मार्किंग करत जायचं आहे. आपण पूर्ण गळ्याला ह्या अर्ध्या इंचावर मार्किंग केली आहे. आता आपल्याला याचा मध्य करायचा आहे. बघा, ह्या प्रकारे गळा असा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि याचा मध्य काढायचा आहे. मध्यावर एक मार्किंग करून घ्यायची आहे. आपण इथं मध्यावर एक मार्किंग करून घेतली. आता त्यानंतर आपल्याला काय करायचे आहे, अशी चौकोनचे तुकडे केले आपण, ते आपल्याला हे बघा हे एक वेळेस असं फोल्ड करायचं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला ह्या प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे आणि आपल्याला शिलाई मारून घ्यायची. आता असे तयार केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, बघा जी बंद बाजू आहे ना ती इकडे फोल्ड करायची आपल्याला. हे बघा ह्या प्रकारे आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. हे बघा पुन्हा एकदा दाखवते, हे जे ट्रायंगल आहे त्याला ह्या प्रकारे पुन्हा एकदा असं फोल्ड करायचं आहे आणि इथे शिलाई आपल्याला मारून घ्यायची आहे. आता जे ट्रायंगल आपण तयार केले आहे त्याला आपण फिनिशिंगमध्ये जो काही कपडा शिलाईच्या बाहेर आपला हा आलेला आहे तो त्याला एकदम व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आपण कट करून घ्यायचा आहे. कोणे वगैरे जे काही दोरा आपला राहिलेला असेल शिल्लक तो, कारण आपण जेव्हा ही डिझाईन तयार करू तेव्हा हे काहीच आपल्याला दिसलं नाही पाहिजे. त्यामुळे व्यवस्थित फिनिशिंगमध्ये हा कपडा कट करून घ्यायचा आहे. बघा हे सगळे आपले तयार झाले आहे. आता आपण आपल्या गळ्याला हे लावून घेऊया. तर बघा, जे मध्यभागी आपण जी मार्किंग केली होती तिथून आपण सुरुवात करणार आहोत लावायला. तर बघा, ही जी ओपन बाजू आहे ती आपण आपल्या तिकडच्या साईडला आपण ठेवूया आणि जी आपण अर्धा इंचावर जी मार्किंग केली होती तिथून आपण हिला शिवायला सुरुवात करूया. मध्यभाग आपल्याला सोडून द्यायचा आहे आणि त्याच्या इकडच्या साईडने आपल्याला सुरुवात करायची आहे, सेम अंतर ठेवून आपल्याला. एका साईडचे आपल्या जोडून झाले आहे. आता आपण दुसऱ्या साईडचे आपण जोडून घेऊया. आपले दोन्ही साईडने
आपले हे जोडून झाले. आता आपण याची सुई दोऱ्याने डिझाईन तयार करूया. आता आपण सुई दोऱ्याच्या साहाय्याने आपण ही डिझाईन तयार करून घेऊया. पण त्याआधी आपण जिथून शिलाई मारली आहे तिथं जर कपडा वगैरे कुठं बाहेर आलेला असेल तर तो थोडा थोडा आपल्याला ह्या प्रकारे असा कट करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपण जेव्हा डिझाईन तयार करू तेव्हा तो दिसला नाही पाहिजे. हे बघा, ह्या प्रकारे आपल्याला तो कट करून घ्यायचा आहे, जो पण बाहेर आलेला असेल तो. आता हा सुई दोरा घ्यायचा आहे आणि बघा, आता आपण जे काही हे त्रिकोण जोडले, जी ओपन बाजू आहे तिला हे बघा ह्या प्रकारे आपल्याला अशी तयार करून घ्यायची. अशी करायची, हा कोना उचलायचा आहे आणि आपल्याला ह्या प्रकारे ह्या कोण्यावर इथं ठेवून घ्यायचं आहे. हे बघा, हे असं आहे, हे असं धरायचं आहे आणि इथे आपल्याला ह्या कोण्यावर आपल्याला ठेवून घ्यायचं आहे. म्हणजे हे बघा, हे असा पतंगीचा आकार आपल्याला तयार करायचा आहे. हे बघा, असा आकार तयार करायचा आहे आणि इथून आपल्याला सुई दोऱ्याने टाचून घ्यायचं आहे. आता तुम्ही ह्या ठिकाणी मणी देखील लावू शकता, किंवा तुम्हाला मणी नसेल लावायचे तर तुम्ही तसं देखील ठेवू शकता. त्यावेळी तुम्ही इथं मणी लावते. आता मी गोल्डन कलरवर हा गोल्डन कलरचा मणी लावते. तुम्ही इथे सिल्वर कलरचा मणीसुद्धा वापरू शकतात. त्यानंतर दुसरं पण आपल्याला हे प्रकारे असं उचलून घ्यायचं आहे. हे बघा, ह्या प्रकारे आपल्याला घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला ठेवून घ्यायचं आहे. म्हणून ह्या प्रकारे आपल्याला ठेवायचं आहे. म्हणून आपल्याला साईडने जो काही कपडा येतो तो व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आपल्याला आधी कट करून घ्यायचा आहे. तुम्हाला जर याच्यापेक्षा मोठे मोठे जर ट्रायंगल पाहिजे असेल, याच्यापेक्षा मोठा आकार पाहिजे असेल पतंगीचा, तर आपल्या थोडेसे आपण जिथं 2.5 इंचाचे घेतले तिथं आपण 3 इंचाचे घ्यायचे. हे बघा, आता परत आपल्याला आपल्याला ट्रायंगल असं उचलायचं आहे आणि ह्या प्रकारे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. आता आपण सगळे असे तयार करून घेऊया. आता मी हे सगळे असे तयार करून घेते. पण तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा. अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी आता याची पूर्ण डिझाईन तयार झाल्यानंतर याचा फोटो मी शेअर करते.